तर आज एवढा आनंद चेहऱ्यावरती कारण की आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला. सो फायनली घरी पोहोचलेला आहोत. तर कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज एवढा आनंद चेहऱ्यावरती कारण की आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला गुढीपाडव्याच्या सणासाठी. मी 2 दिवसापासून निघाले कारण की मला अगोदर जायचं होतं पण कॅन्सल होत आलं. त्याच्यामुळे मग आज फायनली निघालेलो आहोत. आज आहे सॅटरडे तर त्याच्यामुळे रायांना सुट्टी असते. आवरून चाललो. लवकर जायचं होतं तरी पण लेट झाले. तर बॅग वगैरे पॅक केलं होता आणि निघालेलो आहोत. आता ऊन खूप आहे उन्हाळ्याचं आणि त्याच्यामुळे मला गावी जायचं नव्हतं. आमच्या इकडे खूप ऊन असतं आणि मला उन्हाचा खूप त्रास होतो. तरी पण मी निघालेली आहे कारण की रायाची जायची इच्छा होती आणि ते एकटे जात नाही तर त्यांना मला सोबतच घेऊन जायचं असतं. पण बरोबर आहे कारण सण मग एकटे कसं तिथे ना पप्पा मम्मी पण येतं. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया कारण की काय नाही घरातच असू शकतो तिथे पण तरी पण उन्हाचा खूप त्रास होतो मला. तुम्हाला एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलले असेल. तर चला आणि मी म्हणजे आजपासून एक व्हिडिओ अपलोड केला तर मी पाहिलाच असेल. म्हणजे 6 एप्रिलपासून 6 मेपर्यंत मी दर दिवस माझा डेली रुटीन काय करते ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहिला नसेल तर ते शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा. आणि तसंच मी रोज आता टाकत जाणार आहे. आणि असं मी कुठे बाहेर गेले किंवा काही असेल विशेष तर एक लॉंग व्हिडिओ म्हणजे असं मोठे येत जाणार आहे. तर आता गावी चालले तर 8 दिवसासाठी वेगवेगळे व्हिडिओज येणार. तर अजून खूप साऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर नवीन आमच्या गावाकडचे शेअर करणार आहे. तर असेच कनेक्ट राहा. ते चला फायनली निघतोय आता. आणि गावाला जायचं म्हणलं खूप सारे कपडे वगैरे असं घेऊन जावं लागतंय. तर ही आमची मोठी बॅग फक्त कपड्यानं भरली आहे. इकडल्या बॅगमध्ये गावाला काही जे सामान आम्हाला घेऊन जायचं आहे त्यानं. आणि हे बघा खाली पण हे सगळं. आणि दुसरी एक अजून बॅग म्हणजे लॅपटॉपची एक मोठी बॅग. तर एवढं सगळं सामान घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. बसने जायचं आहे त्याच्यामुळे तर अजूनच प्रॉब्लेम. आता एवढं गरम होतंय तरी पण निघालो तर तशी चांगली बस भेटली तर हाई आहे. ट्रॅव्हल्सने वगैरे नाही जाते. आणि कोण तुम्ही पण आमच्यासारखा बसने प्रवास करता हे नक्की कमेंट करून सांगा. पुण्यामध्ये असाल आणि गावाला जात असाल तर नक्कीच. तर चला किचनमध्ये फक्त चहा केला आज काही केलं नाही कारण माझा मूडच नाही. कारण मला 2 दिवसापासून गावी जायचं त्याच्यामुळे माझं असं होतं की आणि आता आम्ही पोहोचलो आहोत शिरूरमध्ये. आणि हे जे तुम्हाला बस स्टँड मी दाखवते इथे मी माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये बसत होते खूप वेळ कारण आम्हाला बस खूप लेट असल्यामुळे. इथे आल्यानंतर सगळ्या माझ्या जुन्या आठवणी मला आठवल्या खूप म्हणजे मला आठवल्या. तुम्ही सांगा कधी गाडी घेणार आहेत राय. आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या गावाच्या जी एस आहे किंवा कमान आहे तिथे. आणि इथनं आमचं गाव 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तर आता चालत निघालेलो आहोत कारण की रिक्षा काही भेटत नव्हता. तर म्हटलं चला मस्त दिवस मावळायला लागला आहे आणि छान थोडंसं ऊन होतं. ऊन पण एवढं लागत नव्हतं. चालायला पण भारी वाटलं. उतरलंच खूप प्रसन्न वाटत होतं कारण चालत चाललेलो आहोत आम्ही. येस छान आहे वातावरण. बरं झालं ऊन नाहीये. मावळायला लागलं छान. हा आमच्या गावचा रस्ता खराब आहे. कोणता बैलगाडीवाला बैलगाडी काय चाका हे तुटणार आहेत आता भाऊजीच्या लग्नाच्या वेळेस सगळ्या गाडीचे. आणि ह्या कसं वाटतंय आता बरी वाटते ना गावाला आले. हवा तशी तर मग ह्या तिथे खासियत असते. आणि ह्याला पुन्हा पाटाला जायचं तिथं नाल्याचं पाणी प्यायला.
डकली आणि अजून पण गाव कुठं दिसत नाही. कळतच नाही. माझ्या ब्लॉगची सगळी वाट घालते. रिक्षामध्ये टमटम टमटम. कस काय भारी आहे ना. फायनली घरी पोहोचलेलो आहोत आणि घरात अंधार दिसते कारण आमच्याकडे लाईट नाही आहे. आज काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सो मी आता वरती आली आहे आणि खाली लाईट नाही आहे. सर्वजण बसले तर म्हणजे आजीन ते आमचे आणि कोणीच तुम्हाला आल्यानंतर दाखवलं नाही आहे कारण लाईट नसल्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि आता अंधार पण पडायला लागला आहे आणि वरती मी आता आमचं जिथं स्लॅब आहे म्हणजे वरती आहे ना तिथे येऊन बसली आहे. म्हटलं चला आपल्या थोड्या व्हिडिओला तुम्हाला सांगावं. गावात आल्यानंतर एवढं फ्रेश वातावरण आहे ना. आम्ही संध्याकाळी आलो, दिवसा ऊन असतं पण आता ह्या वेळेस तर खूप भारी आहे आणि रस्त्यानं पण येताना छान वाटत होतं. लकीली आम्हाला लवकर रिक्षा भेटला, आम्ही लवकर आलोत. फक्त उन्हाचं नको यायला असं वाटतं ना. तर अदरवाईज छान आहे गावाकडे आमच्या. आमचं गाव पण छान आहे. तर तुम्हाला दाखवते थोडंसं आमच्या गावावरनं म्हणजे आमच्या गावाच्या छतावरनं कसं दिसतं आसपासचा परिसर. रोजचं सकाळी पण तुम्हाला पाहायला भेटेल. आज पण दाखवते. म्हटलं आज पण तो म्हणजे एक नजारा असतो ना ते घ्यायला मिस नको करायला. आणि अजून खूप काय करायचं आहे आम्हाला ह्या घरासाठी. हे घर आम्ही खूप वर्षापूर्वी बांधलेलं आहे माझ्या सासऱ्यांना आणि आता तिथे राहायला आले. तर आम्ही जिथे अगोदर राहत होतो पाटोद्यामध्ये तिथे पण छान होतं पण तिथे एक आमची गल्ली वगैरे असल्यामुळे असं कसं म्हणजे कंजेस्टेड होतं. इथे कसं एकदम असं जास्त मैदान मोकळं आहे. तुम्हाला किती माझा आवाज येतो ऐकायला काही कळत नाही कारण माईक पण घातलं नाही, हवा पण हळूच पण बोलतीये. तरी चला. आणि आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आमच्या गावात काहीतरी आज सकाळीपासून लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे लाईट नाही आहे आणि माझ्या फोनला पण आता चार्जिंग नाही आहे. तर जेवढा होईल तेवढा मी शूट करायचा प्रयत्न करेल. एवढे चांगले आमचे मोमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करते आहे. आणि चला आता सुंदर असा नजारा पाहूया. वारी काय सांगा तुला कोणाची बघ छान येते. मोबाईल चांगला आहे ना त्याच्यामुळे क्लिअरिटी येते.
सो घरची तुम्ही पूजा पाहिलीच, कारण आज प्रदोष आहे त्याच्यामुळे आमच्या मम्मीनं अशी पूजा करतात त्या. आणि हे आमच्या दाराच्या समोरच एक संस्थान आहे म्हणजे मठासारखं, तर तिथे पण आम्ही आलो संध्याकाळी पूजा करायला. आणि लाईट नसल्यामुळे इथे फक्त एक असं सौर ऊर्जावरचा लाईट होतं, इथं सगळीकडे अंधार होता. तर इकडे पूजा करून मग आम्ही लवकरच घरी गेलेलो. आणि घरी गेल्याच्या नंतर मग मम्मीने ठरवलं की आपण चुलीवरती स्वयंपाक करूया, कारण अंधार होतं दिसत नव्हतं. तर बसल्या होत्या, चपात्या वगैरे केल्या आणि मस्त अशी भाजी वगैरे बनवली. सो फायनली आता लाईट आलेली आहे, सगळीकडे आता जगमगाट झाले आणि चुलीवर स्वयंपाक बनवला आहे. आता जेवतोय आणि पप्पा पाण्याचा जार घेऊन आले, तर कारण इकडे आम्ही नळातच पाणी असतं पिण्यासाठी आणि त्याच्यामुळे रायांना जमत नाही. इकडे पाहू शकता. तर चला आता जेवतो आम्ही. सो आजचा दिवस खूप भारी होता, खूप छान वाटलं घरच्यांना भेटून. घरी आल्यानंतर एकदम फ्रेश वाटत होतं. तर आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.